योद्धा न्यूज मराठी। राजगुरुनगरमध्ये अवैध वृक्षतोडीवर वन विभागाची मोठी कारवाई। राजगुरुनगर खेड पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या अवैध वृक्षतोडीच्या विरोधात राजगुरुनगर येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या वतीनं एक ठोस आणि धडक कारवाई करण्यात आली आहे। ही धडक कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी RFO जाधव साहेब यांच्या थेट नेतृत्वाखाली पार पडली। या कारवाई दरम्यान अवैध वृक्षतोड करणाऱ्या संशयितांचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे। परिसरातील पर्यावरण संरक्षण आणि मौल्यवान जंगल संपत्तीचे रक्षण करण्यासाठी वन विभाग कटिबद्ध आहे। अवैध वृक्षतोड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि अशा प्रकारच्या कडक कारवाया यापुढेही सातत्यानं सुरूच राहतील। वन विभाग राजगुरुनगर या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध लाकूड तस्करांचे धाबे दणाणले असून वन विभागाच्या या भूमिकेचे पर्यावरण प्रेमींकडून स्वागत होत आहे। या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी सचिन भंडार यांनी। मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपल्या शेतातील किंवा कुठलीही विकास कामं करायची असेल तर जी काही झाडं तोडायची असेल ती वन विभागाची परवानगी घेऊनच तोडायची। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।